माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार दापोली तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ही कार्यक्रम निश्चित झालेला आहे। त्यानुसार आज 16 जानेवारी 2026 रोजी निवडणुकीची नोटीस सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानिमित्ताने दापोली तालुक्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी निवडणूक निर्णय अधिकारी दापोली या नात्याने आवाहन करतो की त्यांनी आत्ताच आपल्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव आणि आपले मतदान केंद्र शोधून घ्यावे आणि मतदानाच्या दिवशी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावं आणि इतरांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन करावं। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार आम्ही दुबार मतदार जे मतदार यादीमध्ये मार्क केलेले आहेत त्यांची पडताळणीची आम्ही जे कार्यवाही आहे आयोगाच्या सूचनानुसार आमचे बूथ लेवल ऑफिसर जे आहेत ते करणार आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही मतदार यादीमध्ये चिन्हांकित करणार आहोत आणि माननीय आयोगाच्या निर्देशाप्रमाणे परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 असे भरून आम्ही त्याची पडताळणी करणार आहोत। जे आढळलेले आहेत त्याच्या अगोदर काही दुबार मतदार जर असेल दोन्ही वेळेस म्हणजे दुबार मतदार जो आहे त्याने जर परिशिष्ट 1 भरून आमच्याकडे सांगितलं की आम्ही या मतदान केंद्रावर या सिरियल क्रमांकावर मी मतदान करणार आहे तर त्याच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल, दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही। आणि जर एखादा आम्हाला BLO मार्फत आता व्हेरिफिकेशन झालं नाही तर तो मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांनी परिशिष्ट 2 भरून दिल्यानंतर आणि आमचे जे पोलिंग ऑफिसर जे आहेत त्या मतदाराची पूर्णपणे ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करू देणार आहे। या निवडणुकीमध्ये मोबाईल अलाउ नाही आहे त्याबद्दल काय? माननीय आयोगांच्या सूचनेनुसार माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्राच्या कक्षामध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यामध्ये बंदी आहे। याबाबत आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती सुद्धा करणार आहोत